दर्शक नमस्कार. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक जे आहेत तर त्यांच्या मुलाखती इथं पार पडत आहेत. मुळामध्ये लढायचं की पाडायचं याचा फैसला यानंतर होणार आहे, पण तत्पूर्वी सकल मराठा समाजाच्या वतीनं इच्छुकांच्या ज्या मुलाखती आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या 11 विधानसभा मतदारसंघासाठी तर त्या इथं पार पडल्या. आणि आपण बघतो की मराठा समाजाच्या ज्या आरक्षणाची जी मुख्य मागणी आहे, याचबरोबर अन्य ज्या मागण्या आहेत तर त्यासाठी इच्छुक जे आहेत तर ते इथं मोठ्या संख्येनं आहेत. आणि निवडणुका लढल्याशिवाय आता मात्र कुठलाही मार्ग नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन इथं मुलाखती पार पडलेल्या आहेत. प्रत्येकाच्या ज्या भावना आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत आणि जे आंदोलन आहे आता यानंतर ते कशा पद्धतीचं स्वरूप धारण करतं हे आपण जाणून घेतो आहोत. कोणत्या मतदारसंघासाठी म्हणून तुम्ही इच्छुक आहात किंवा अर्ज भरलेत किंवा ज्या मुलाखती पार पडल्या त्याविषयी काय वाटतं? मुलाखती आणि कागदपत्र एकत्रित करण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळ्या जिल्ह्याच्या टीमसोबत आम्ही कार्यरत आहोत. सोलापूर जिल्ह्यामध्ये जे 11 मतदारसंघ आहेत मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची त्या ठिकाणी गर्दी या ठिकाणी दिसून होत होती. मनोज जरांगे पाटलांनी महात्मा गांधींच्या मार्गावरचं उपोषणही केलं आणि त्याच महात्मा गांधीजींच्या मार्गाचं अनुकरण करत गावाकडं चला म्हणत असताना वर्ध्याच्या आश्रमामधून कित्येक वेळा काँग्रेस कमिटीचे मेंबर निवडले जायचे आणि हे सगळं राजकारण तिथून चालवलं जायचं. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आमच्या मनोजदादा जरांगे पाटलांच्या माध्यमातून होते. संविधानिक शांततेचा आणि अहिंसेचा आणि सत्याग्रहाचा उपोषणाचा जो मार्ग महात्मा गांधींनी अवलंबला होता तोच मार्ग ह्या मनोजदादा जरांगे पाटलांनी अवलंबला आहे. त्यांनी उभा राहा म्हणलं, लोक उभा राहतील. मागच्या वेळेस पाडा म्हणले होते, इशारा कळला, लोकांनी पाडलं. आणि आता उभा राहा म्हणलं तर उभा राहणं आणि निकरानं उमेदवार निवडून आणणं हे आमचं कर्तव्य आहे. एक इंचभरही एकही सकल मराठाचा प्रामाणिक बांधव मागं हटणार नाही. मनोजदादाने आदेश दिला, उमेदवाराचं नाव सांगितलं, त्याच्या मागं काम करणं आणि त्याला निवडून देणं हे आमचं काम आहे. नाही, लढणं की पाडणं दोन्हीपैकी एक तुमची भावना काय? म्हणजे आता शेवटी एक आहे की पुढच्या सगळ्या बैठकीत तो निर्णय होणार आहे, पण एक तुमची भावना कशा पद्धतीची? समाजामध्ये जेवढी व्यक्ती असतात तेवढी मतं असतात, परंतु आजपर्यंत जी मतमतांतरं झाली आहेत त्या सगळ्या मतमतांतरांना छेद देऊन पहिल्यांदा इतिहासात असं झालं आहे की आम्ही सर्व सकल मराठा बांधव हे मनोजदादा जरांगे पाटलांच्या मागं उभे आहोत. मनोजदादा जो निर्णय देतील तो निर्णय त्या ठिकाणी पूर्ण केला जाईल. ते उभं राहा म्हणले, उमेदवार उभे केले जातील. ते पाडा म्हणले, पाडले जातील. ते जे निर्णय घेतील त्यासोबत आम्ही सोबत असणार आहोत. याचबरोबर सकल मराठाचे प्रमुख सगळे जे पदाधिकारी आहेत ते आपल्या समवेत आहेत आणि जी भूमिका घेण्यात येते तर ती आता ही कशा पद्धतीची आणि ही जी जे इच्छुक आहेत त्यांची जी चाचपणी होते आहे तर ती कशा पद्धतीची होती? चाचपणी कसं आहे, ज्या मतदारसंघात मराठा समाज जास्त आहे, जिथं ओपन असते तर मराठा समाज जास्त आहे त्याला उमेदवारी दिली जाईल. जिथं मुस्लिम समाज जास्त असते तर मुस्लिम समाज, जी एस टीचे उमेदवार आहेत तिथे एस टीचा उमेदवार दिला जाईल. बहुसंख्यात त्यांच्या सर्व इतर समाज जे उमेदवार उभा राहतील त्यांच्या पाठीमागं सर्व मराठा समाजाची ताकद एकवटून त्याच्या पाठीमागं आम्ही उभा करू. ज्या पद्धतीनं सरकारनं मराठा आरक्षणासाठी पावलं उचलली त्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात का? आणि मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका आता घेतलेली आहे खरं तर जे ठरेल याबद्दल काय वाटतं? सर, तुम्ही समाधानी आहे का? आम्हाला दिलं आहे का त्यांनी? आम्हाला काय दिलं आहे? आम्हाला पाहिजे काय? 50%च्या आतलं आरक्षण पाहिजे. आम्हाला दिलं का? आम्ही जी मागणी नाही ती आम्हाला आरक्षण देते, त्याचा उपयोगच नाही काय, तर आम्ही कसे समाधानी असू शकतो? आणि हे सरकार काय वारंवार खोटं बोलतं आहे. आता खोटं बोलून शपथाखाते शिवाजी महाराजांचं आम्हाला आरक्षण देत नाही. आम्ही काय केलं काय पाहिजे? आमच्या मुलाबाळासाठी काय केलं पाहिजे? आम्ही आरक्षणासाठी आम्ही हे लढा उभा केला नाही. तर 1.5 वर्ष झालं जरांगे पाटील साहेब उपोषण करतात. 6वं उपोषण झालं त्यांचं, तरी कुठलाच त्यांच्याकडं सपोर्ट येत नाही. मग आम्ही काय केलं पाहिजे? त्या माध्यमातून आपण सोलापूर नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये
सर्व ठिकाणी जिथं जिथं मराठा समाज जास्त असेल आणि जे मराठा समाजाला सपोर्ट करतात, मुस्लिम असतील, दलित असतील, धनगर असतील, ह्या सर्व जाती समाजाच्या लोकांना घेऊन आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करतो. निवडणुका लढवणं आता हा एकमेवच मार्ग राहिला आहे का? म्हणजे ज्या पद्धतीने सरकारने भूमिका घेतली, तुम्ही म्हटलं की सरकारने मराठा समाजाला खरंच कोणत्याही त्यांच्या मागण्यांचा विचार केलेला नाही, पण आता शेवटी ही जी पाळी आलेली आहे ती दुर्दैवी वेळ म्हणायची. खरंच दुर्दैव आहे, पण आमच्या मराठा समाजा आरक्षणाचे विधानसभेत प्रश्न जर मांडायचे असतील तर आमचा प्रतिनिधी कोणतरी असला पाहिजे तिथं. तर आमच्या अंदाजे काय, जरी आम्हाला माहिती आहे की आम्ही कुठंपर्यंत जाऊ शकतो, आमचे कमीत कमी 5-25 उमेदवारसुद्धा तिथं निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये आहे. तर हे 25 उमेदवार जर मराठा समाजाचे, मराठा चळवळीचे आंदोलित असतील आणि ते प्रश्न उपस्थित करा, आमचा लवकर आरक्षण प्रश्न सुटेल ना. आणि आता शेवटचा प्रश्न असा की बाबा जी मनोज जरांगेने एक अशी भूमिका घेतली की लढायचं की पाडायचं हे ठरवू आपण. पाडायचं ठरवलं काय किंवा लढायचं ठरवलं काय, दोन्ही बाबत काय वाटतं? लढायचं म्हणलं तर लढू आम्ही, पाडायचं म्हणलं तर तुम्ही बघितलं लोकसभेला कसं झालं हाल. आम्ही फक्त पाडा म्हणले, कोणाला पाडा म्हणले नाहीत, पण मराठा समाजाला माहिती आहे कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून नाही. ज्याला पाडायचं त्यालाच पाडायचं. आमच्यावर मला सांगा, आम्ही कुणाला पाडतोय? मराठा समाजाचा अन्याय अत्याचार केला, ज्याने अंतरवाली सराटीने लाठी हल्ला केला, गोळीबार केला, त्यांना त्यांची जागा दाखवली का नाही? दुसऱ्या छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेतात आणि आम्हाला आरक्षण देत नाही, त्यांचं बी काय खरं नाही. आम्हाला विरोधी पक्षसुद्धा मदत करतं असं नाही आहे, मग विरोधी पक्षातले सुद्धा आमच्या विरोधच आहेत. ह्या सर्वांना धडव शिकवण्यासाठीच आम्ही मराठा समाज उमेदवार करत आहोत. लोकसभेला ज्या पद्धतीनं एक मराठा समाजाने प्रतिक्रिया व्यक्त केली मतपेढीच्या माध्यमातून, असं वाटतं का की विधानसभेला सुद्धा तसा सूर असू शकतो जर ठरवलं तर? लोकसभेला कमी प्रमाणात झालं, आता तर त्याच्यापेक्षा जास्त डबल प्रमाणात त्याचा इफेक्ट होणार. लोकसभेला 50% असेल ना, आता 90%, 100% होणार. याचबरोबर अन्य आपले मराठा समाजाचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या समवेत आहेत. काय प्रतिक्रिया? प्रथमतः जय जिजाऊ जय शिवराय. मी शिवराम रामदास गायकवाड, राहणार बोरगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माढा विधानसभा इच्छुक उमेदवार असून मराठा समाजाचं व शेतकरी प्रश्नावर आजपर्यंत एकही आमदार बोललेला नाही. उलट शेतकऱ्यांना व मराठा समाजाला खिंडीत गाठायचं काम या सर्व आमदारांनी केलं आहे. त्यांना धडा शिकवण्यासाठी आमचे नेते संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी जरांगे पाटलांच्या आदेशाने उमेदवारी अर्ज दाखल केला. पण उद्याच्याला 20 तारखेला पिक्चर अभी बाकी आहे. उद्याचा अंतिम निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असेल. आणखीन एक बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आपल्याला याच्यामध्ये घ्यायच्यात. प्रत्येकाच्या भावना तीव्र आहेत की आरक्षणाची मागणी कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण हवं आहे आणि सरकारने दिलं नाही तेव्हा आम्ही लढू किंवा पाडू, अशी भूमिका आज कार्यकर्ते घेत आहेत, मराठा समाज बांधव घेत आहेत. मी सोलापूर शहर उत्तरमधून इच्छुक आहे आणि आम्ही मनोजदादा जरांगे पाटील साहेब जो आदेश देईल आम्ही मान्य, आणि सरकारने जे आम्हाला चाळवण दाखवले त्याला आम्ही उत्तर देणारच आहे. लोकसभेला त्यांना दाखवले, आता विधानसभेलाही त्यांना दाखवू आम्ही काय आहे ते, आणि वारंवार जी फसवते त्याला दाखवू आम्ही काय आहे ते. कुठल्या उत्तर शहर? सोलापूर शहर उत्तरमधून मी इच्छुक आहे. हां, मुलाखत दिली मुलाखत दिली, सगळं दिलं आम्ही. कशा पद्धतीचे प्रश्न होते आणि काय अपेक्षा तुमच्याकडे? आमचे मेन उद्दिष्ट OBC-मधून 50%च्या आत आरक्षण हे आमचं महत्त्वाचं. त्याच्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवा लागलो. सरकारने आम्हाला जाणून बुजून आरक्षण देईन आणि जाणून बुजून आमच्या नाकावर 16 जाती परवा घातल्या. त्यामुळे त्यांना उत्तर द्यासाठी आम्हाला रिंगणात उतरावं लागणार आहे. आणि आमचेच माणसं तिथं विधानसभेत गेलं तरच ते चालणार आहे. उद्या आम्ही इथं बसलो त्यामुळे त्यांनी पुतळे केलेत. आता वर जाऊन त्यांना दाखवणार आहे मराठा काय आहे, आणि तिथं जाऊन त्यांना दाखवणार. आणि आम्ही हक्काने घेणार ते OBC-मधून 50%च्या आतच आरक्षण घेणार. कुठल्या परिस्थितीत आम्ही निवडणूक लढवू आणि आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते आम्ही मिळवूच, अशी ही प्रतिक्रिया होती. तर अजूनही काही मराठा समाज बांधव आहेत. जय जिजाऊ जय शिवराय. मी सयाजीराव गायकवाड,
अकलूजमधून आलेलो आहे आणि माढा मतदारसंघासाठी मी उमेदवारीची मागणी अर्ज भरलेला आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांनी उमेदवार पाडायचे की लढायचे हा निर्णय उद्या होणार आहे 20 तारखेला. यासाठी आज सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक 11 मतदारसंघातून 150च्या वर इथं उमेदवारी अर्ज आलेले आहेत. त्याच्यात माझा हे अर्ज परत दिलेला आहे. आमची इच्छा आहे मनोजदादा जरांगे पाटील की उमेदवार उभे करतील आणि सामान्याच्या मुलाला विधानसभेवर पाठवण्याची जंगी तयारी करण्यासाठी मराठा समाज मोठ्या ताकदीनं उभा राहील आणि सामान्याची पोरं आपल्या हक्कासाठी कशी लढू शकते ती ही धनाढ्यांना शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. नमस्कार. मी कशा पद्धतीची सगळी प्रतिक्रिया आहे. शेवटी एक आहे की मराठा समाजासाठी आता एक अशा पद्धतीने भूमिका घ्यावी लागते आहे की समाज बांधवांनी आता निवडणुकीत उतरावं आणि ह्यासाठी ही सगळी चाचपणी चालू आहे. नाही, वारंवार दादांकडं म्हणजे दादानी त्यांना म्हणजे संधी देऊन सुद्धा दादांना दुर्लक्ष व्हायला लागलं आहे. दादा म्हणजे ते सगळ्यांचे भाऊ आहेत. मग त्यांना जर जीवाचे काय झाले त्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी नाही, त्यांच्या कुटुंबाची काळजी नाही. मग आपण का आपल्या कुटुंबाची काळजी म्हणजे करायची? आपण आहे, आपण विचार करतो का? त्यांनी केला का विचार? आपण जिथं जाताना आपण काय म्हणतो, बाबा माघारी येतो, पण त्यांनी असं म्हणले का चाललोय मी कुंकू पुसून टाक असं म्हणले, मी संपले म्हणले. मग त्यावेळेस त्या एखाद्या स्त्रीला कसं वाटलं असेल? समाजासाठी सिनियर ज्यावेळेस लढते, मेजर ज्यावेळेस भरती आपले हे होतात त्यावेळेस जे लढायला जाते त्यावेळेस आई वडिलांना मनात काय असते, दुखदुखी गाववाल्यांना, अरे हे लढाई चाललं आहे तिकडं काय चालू आहे, म्हणजे सीमेवर काय लढायची, म्हणजे तिथं काय दहशतवाद होत आहे का किंवा काय प्रॉब्लेम होतो का तिथं आतंकवाद्यांचं. त्यांना जसं टेन्शन राहतं टी व्ही पुढं थांबून घरच्या कुटुंबांना वाटतं, तसं सगळे कुटुंब जे काम करण्यापासून खुरपल्या महिन्यापासून सगळ्या महिला आले का सगळ्या म्हणजे लक्ष द्यायचे की दादांची तब्येत कशी आहे. मग दादांना एवढं आपण हे करतोय, आपल्यासाठी दादा करते, त्यांना थोडंसं सरकारनं वाटायला पाहिजे होतं बाबा सगळ्या गोष्टी तुम्ही योजना आणताय, सगळा खर्च देताय, तुम्ही एवढं करताय, तुम्ही एका दिवसात काही करू शकताय, एका रात्रात. तुम्हाला पण माहिती आहे जे काही सरकारनं आजवर मराठा समाजासाठी म्हणून केलं, काही तरतुदी केल्या, त्याच्याने कोणतंही समाधान तुमचं नाही. आणि कसं मध्ये करावं, मी त्यांना का विनंती करते की सगळ्यांची चुकबुल किंवा दिशा दाखवण्याचं काम करायचं नाही. सगळे आपण एकत्रच आहे. अहो सगळ्यांचं रक्त एकत्रच आहे. तुम्ही ज्यावेळेस रक्तदान करताय त्यावेळेस ॲक्सिडेंट ज्यावेळेस झाला त्यावेळेस आपण विचार करतो का हो हे कुणाचं रक्त आहे? फक्त आपण विचार का करतो, हे रक्त दूषित आहे का किंवा कुठल्या आजारापासून हे झाले त्याची तपासणी करतो ना. मग सगळे अहो एकतर 50 वर्षाच्या 40 वर्षाच्या ह्याच्यात आपण जगण्याचं मुश्किल झालंय. 30 वर्ष 18 वर्ष तर असं गेले की टेन्शनमध्येच मुलांचं गेलंय. तिथून जर एखाद्या मुलाचं लग्न केलं, एखादं लग्न होत नसेल, नोकरी नसेल, मुलगा डिप्रेशनमध्ये चाललेत मुलं. मग मुलं डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर आई वडिलांची भूमिका काय असेल? तुम्ही विचार करा. आज जरांगे दादा तुम्ही इच्छुक म्हणून आलात की म्हणून आलात, कशा पद्धतीची? मी इच्छुक आहे मंगळवेढा ह्याच्यातून. सगळ्या माझ्या बांधवांनी जर मला मंगळवेढ्यातून म्हणले तू पहिल्यापासून मराठा, ज्यावेळेस जरांगे दादा जेव्हा बसले उपोषणला, ज्यावेळेस मला जे मेसेज आला, मी काय कुठले पक्ष म्हणून किंवा मी राजकारण म्हणून नाही, सगळ्या सभा मुलांच्या म्हणजे ह्याच्यासाठी मी करायला तयार आहे. आणि जर म्हणले मंगळवेढ्यातून सगळे, मी क्रांती दामोदर दत्तू, मंगळवेढ्यातून जर म्हणले मुलं सगळे ताई तू भरावं लागते आणि भरायचं आहे, मी एक अर्जही अजून दिलेला नाही. मला फक्त मुलांचं काय आहे, तू भर, तुझं वरपर्यंत आम्ही पाठवलेलं आहे. मी म्हटलं मी एकही पेपरची बातमी ठेवलेली नाही किंवा दादाचा कुठला पोस्टर ठेवलेला नाही, म्हणजे हे ठेवला नाही, व्हिडिओ ठेवला नाही. मी आहे समाजासाठी करते. फक्त मला काय म्हणतात की भर. मग मी ठीक आहे म्हणलं. तुम्हाला माड्यातून गेल्या वेळेस म्हणले भरूया, ठीक आहे म्हणले. पण आता पण मला तुम्ही सगळ्यांनी जर वाटत असेल सगळ्यांना बाबा ताई योग्य आहे, महिला म्हणून योग्य आहे, तर तुम्ही निवड करू शकता माझी. माझं असंच काही नाही. मी नाही जरी केली तर मी दादांना 100% सपोर्ट करणार आहे. का करणार आहे तर एक आज नाही माझ्या पिढीला मिळाली तर मी पुढच्या पिढीला तरी निदान चांगलं जावं त्याच्यासाठी. आणि माणसांचं आयुष्य किती हो,
नाही बरं, ते लढलं पाहिजे. हा लढलं पाहिजे. आणि एक महिला म्हणून मी आता स्कूटीवर आलेली आहे, मी काही गाडीत नाही, मला गाडीचा प्रवास सहन होत नाही, मला एक उशीर झाला एक अर्धा तासून. हो मी आणि कुठेही जरी असेल दादांची, मी ह्याच्यापर्यंत सराटीपर्यंत सुद्धा जायला मी गाडीवर. गेल्या वेळेस मी इथं मीटिंग होती सरांची, ज्यावेळेस सभा होती त्यावेळेस मी गाडीवर आली, मला पाऊस लागला, ठीक आहे मला उलटीचा प्रॉब्लेम म्हणजे थोडासा प्रॉब्लेम आहे. नाही पण आज तुम्ही इथपर्यंत येता ही सगळ्यात महत्त्वाची अशी ही गोष्ट आहे की मंगळवेढ्यावरून एका दुचाकीवरती या महिला येत आहेत आणि उमेदवारीसाठी म्हणून इच्छुक म्हणून ते इथं आपली एक मुलाखत देत आहेत. सकल मराठा समाजाची ही भावना कशा पद्धतीनं तीव्र आहे ही जी हे उदाहरण म्हणून ताईंच्या सगळ्या या प्रतिक्रियेकडे पाहता येईल. मराठा समाज बांधव आणखीनही आपल्यासोबत आहेत. साहेब आज कशा पद्धतीची भावना ही सगळे इच्छुकांची आपण मुलाखती पाहतो आहेत. गरजवंत मराठा समाजाचा लढा या छत्रपती शिवाजी प्रशालेच्या याच सभागृहात मागच्या मी जिथं उभा आहे त्या मागच्या सभागृहात 2018 साली स्वतः जरंगे पाटलांच्या उपस्थितीत गोलमेज परिषद मराठा समाजाला सरसगट 50% मतदान मिळालं पाहिजे ती परिषद याच सभागृहात आयोजित केली होती. त्यावेळी लावलेलं हे रोपटं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. तळागाळातला गरजवंत मराठा समाज आज ताकदीनिशी जरंगे पाटलांच्या मागे आहे. एकीकडं प्रस्थापित आणि जरंगे पाटलांबरोबर असणारे विस्थापित. मला या आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की जरंगे पाटलांनी त्यांची भूमिका मांडली, सत्ताधारी असतील विरोधी पक्षातले असतील त्या ठिकाणी निर्णय घेताना कमी पडलेले आहेत. मराठा समाजाला सरसगट 50% मधनं आरक्षण मिळालं पाहिजे. सत्ताधारी त्या ठिकाणी कांडोळा त्या ठिकाणी केलेला आहे आणि विरोधी पक्षानेही केलेला आहे. आज जरंगे पाटलांनी जी भूमिका घेतलेली आहे की येणाऱ्या विधानसभेला तळागाळातल्या गरीब महिला असतील मुलं असतील यांना प्रतिनिधित्व देऊन आपला जो हक्क आहे मराठा समाजाला ओबीसीमधनं 50% मधनं आरक्षण मिळालं पाहिजे. उद्याच्या या विधानसभेत आपल्या विचाराचे प्रतिनिधी त्या ठिकाणी गेल्यानंतरच हा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळं जरंगे पाटील उद्याच्या 20 तारखेला आंतरवाळी सराटी या ठिकाणी बैठक होणार आहे. जो निर्णय जरंगे पाटील घेतील त्या निर्णयाशी आम्ही गरजवंत मराठा समाज ताकदीनिशी मागे उभा राहू. याच्यामध्ये आपल्याला असं दिसून आलं का की आता हे सगळे मराठा समाज बांधव आले त्याच्यामध्ये काही राजकीय पक्षाचे म्हणून जे पदाधिकारी नेतेगण आहेत किंवा एखादे काही कार्यकर्ते ते आले असं आपलं काही उदाहरण त्यात सांगते. हे सगळेच आले. हा लढा उभा राहताना काही जणांची भूमिका अशी होती की हा लढा आमची भूमिका चुकीची आहे. आज हा प्रभाव वाढलेला आहे. मी मगाशीच सांगितलेलं आहे की हा 2018 साली हे मराठा समाजाला 50% मधनं आरक्षण मिळालं पाहिजे ह्याचं रोप ह्याच शाळेत लावलेलं होतं. आज हा प्रभाव जरंगे पाटलांच्या एकमुखी नेतृत्वाखाली, कारण जरंगे पाटलांना सगळ्या पद्धतीनं अटॅक करण्याचा प्रयत्न केला. जरंगे पाटलाचं कुठल्याच आमिषाला जरंगे पाटील बळी पडत नाही. त्यामुळं सरकार कितीही प्रयत्न केलं जरंगे पाटलांना त्या ठिकाणी डिस्टर्ब करायचं नाही. त्या व्यक्ती त्या ठिकाणी वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करून जरंगे पाटलांना त्या ठिकाणी बदनाम करायचं षडयंत्र केलं. परंतु गरजवंत मराठा समाज जरंगे पाटलांवर पूर्ण विश्वास आहे. आज या ठिकाणी या प्रवाहात कोण राजकीय उमेदवारी मागायसाठी येत असेल, सर्वप्रथम आम्ही जरंगे पाटलांना हे मत व्यक्त करू की या लढ्यासाठी गरजवंत मराठा समाजाला तळागाळातला उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्यावा, म्हणजे निवडावा आणि त्याला प्रतिनिधित्व करायची संधी द्यावी. अगदी समाज बांधवांना निवडणुकीत उतरून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावी लागते अशी भूमिका घ्यावी लागते आहे. एक समाज बांधव म्हणून याबद्दल काय वाटतं आणि ही वेळ जी आलेली आहे त्याच्याबद्दल? ही वेळ आलेली नाही साहेब, ही वेळ आणलेली आहे आमच्या. अजून आचारसंहिता लागल्या, आता तर काय निर्णय घेणार नाहीत, पण आमचं उपद्रव्य मूल्य महाराष्ट्रात आहे का नाही हे आम्हाला सिद्ध करून दाखवायचं आहे. आम्ही लोकसभेला दाखवलं, विरोधी पक्षाला दाखवलं, त्या विरोधी पक्षाला आमची दया येईल म्हणलं, त्या आमच्या पाठीमागं उभा राहतील म्हणलं. एकही नेता आमच्या नेत्याचं आंदोलन चालू असताना उपोषण चालू असताना गेलेलं नाही, ही आमची खंत आहे. ह्यांची इच्छा आहे ह्या दोन्हीची, एक नागनाथ आणि एक सापनाथ, की आमच्या नेताचं नसायला पाहिजे. पण आता तसं नाही. आम्ही त्यांच्याकडून नारायणगडावर सांगितलं ह्याच्यापुढं आंदोलन करायचं नाही, उपोषण करायचं नाही, आता लढायचं, ह्यांना सगळ्याला घरी पाठवायचं, आपण मैदानात उतरायचं आणि आपलं जोपर्यंत उपद्रव्य मूल्य सिद्ध होत नाही तोपर्यंत आपल्या समाजाला न्याय मिळत नाही. या भूमिकेतून आज 11 विधानसभा मतदारसंघातून जवळपास 150 उमेदवारी अर्ज आले आहेत. त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव आहेत, धनगर बांधव आहेत, लिंगायत बांधव आहेत, दलित बांधव आहेत.
या सगळ्यांना घेऊन छत्रपती शिवरायांचा जसा राज्यकारभार होता सर्व जातींना घेऊन 18 जाती आणि 12 बलुतेदाराला घेऊन आम्ही महाराष्ट्रातलं योग्य ते सरकार मान्य संघर्षदा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली विधानसभा 2024 आम्ही फाईट करणार. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जर मनोजदादा म्हणले लढायचं नाही तर कॅन्सल, जर लढायचं तर लढायचं, म्हणले पाडायचं तर पाडायचं. अंतिम आदेश हे मनोजदादांचे असतील, त्या आदेशानुसार सगळं कामकाज चालणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मराठा समाज बांधवांचा एक संताप आपल्याला मतपेटीतून दिसलेला होता. वाटतं विधानसभेच्या वेळेला अशाच पद्धतीचा संताप व्यक्त होईल, कारण आपण बघतोय की उमेदवारांची संख्या ही अधिक स्वरूपात असणार आहे. मराठा समाज नेमका संताप कुणाविरुद्ध व्यक्त करेल? आम्ही लोकसभेला सत्ताधाऱ्याविरुद्ध व्यक्त केला आणि ह्यांना फायदा दिला महाविकास आघाडीला. आता दोघांविरुद्ध आम्ही महाविकास आघाडीला त्या पद्धतीने ताणणार आणि महायुतीला त्याच पद्धतीने ताणणार. यांना गावागावात का फक्त महायुतीला नाही, महाविकास आघाडीलाही फिरू देणार नाहीत आमचे कार्यकर्ते. ह्यांनी दोघांनी वेळात काढले आम्हाला. त्यामुळं साहेब येणाऱ्या विधानसभेला हे गावातले तुम्हाला माणसं दिसतात तसे नाही, हे क्रांती करणार. राज्य सरकारने एक म्हणजे महायुतीने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये आपण मराठा समाजासाठी काय काय केलं हे एक मांडण्याचा प्रयत्न झाला. ह्यांनी काय करायचं, एक समाधान म्हणू आपण मराठा समाज. साहेब ह्यांनी काय काय केलं, ह्यांनी हे अगोदरच केलं, नवीन काय केलंय? तरी मी लोकसभेला बघितलं जे केलं ते पटवून देण्याचा नाही, पटवून देण्याचा प्रयत्न कधी केला? हे सगळं केलं. सारथी स्थापन केली, अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन केलं, हे 58 क्रांती मोर्चे झाले, लाखोचे लोक रस्त्यावर उतरले तेव्हा दिले. हे काय यांच्या घरचं आणून दिलंय, आमच्याच आम्हाला दिले. पण राग शांत करण्याचा प्रयत्न अजिबात नाही. ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात रोज समाजामध्ये आहे. काय झालं साहेब, आज MBBSचं ॲडमिशन घ्यायचं म्हणलं एका मेडिकल कॉलेजला 12 लाख रुपये फी आहे. आमची पोरं हुशार आहेत पण पैशाअभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. आमची पोरं टॅलेंट आहेत पण आरक्षण नसल्यामुळे नोकरीत जाऊ शकत नाहीत. हे आमची खंत आहे. आम्ही शासकीय नोकरी करायची नाही, आम्ही उच्च शिक्षण घ्यायचं नाही. शेतकऱ्यांच्या पोरांच्या आत्महत्येचा रेशो काढला तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठा आहे. साहेब त्याच्या पुढे जाऊन सांगतो, 31 मे 2016चा लोकमत पेपर काढा साहेब. पहिल्या पानावर बातमी आहे की विदर्भ आणि मराठवाड्यातले मराठे मुंबईच्या सिग्नलवर भीक मागतात. महाराष्ट्रातल्या मराठ्यांची ही अवस्था, आणि हे सरकार जर करत असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार. तशा पद्धतीची भावना आहे की निवडणूक ही शेवटी लढवावी लागते आणि रस्त्यावर उतरावं लागते. अर्थात मराठा समाज यावेळा तरी रस्त्यावर उतरलेला आहे, पण आज ही भूमिका घ्यावी लागते. तसं पाहिलं तर गेल्या 14 महिन्यापासून जे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे, मनोजदादा जरांगे पाटलांनी कुठलीही आक्रमक भूमिका न घेता मराठा समाजाला शांततेच्या मार्गाचं आव्हान केलं होतं. तरीही आज तुम्ही लेटेस्ट बातमी पाहिली असेल तर नवीन 15 जातींचा समावेश केला, परंतु मनोजदादांची मागणी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सुद्धा पूर्णत्वास गेली नाही. शेवटी पर्यायच उरलेला नाही. मग इथं प्रश्न उपस्थित होतात की एकतर उमेदवार पाडायचे, निवडून आणायचे का तटस्थ भूमिका घ्यायची. तर आज का पाडायचे किंवा उमेदवारी लढवायचा निर्णय घेतलेला आहे, तर या पाठीमागं खूप मोठ्या वेदना दादांनी अतिशय शांततेच्या मार्गाने समाजासमोर आणि ही एक संघ केलेला समाज या दिशेने परिवर्तनाच्या दिशेने पुढे जाताना आपल्याला दिसत आहे. तर यापूर्वी जे काही आंदोलन झालं म्हणजे एक मराठा समाज संताप जो होता आपण तो मतपेटीतून आपल्याला दिसून आला, पण आता जर समजा मराठा समाजातील उमेदवार जर निवडणुकीला उभारले तर कुठेतरी चालू तो सत्ताधारी पक्षाला किंवा विरोधी पक्षाला काही फायदा यातून आपल्याला दिसतो, म्हणजे असा काही निर्णय, असं काही परिस्थिती उद्भवेल? जर निवडणुकीस आमचे उमेदवार मनोजदादांनी जर स्वतंत्र दिले तर ज्या गोष्टीसाठी मागणी सत्ताधारी असतील किंवा विपक्ष असतील, विरोधी पक्षनेते असतील, तर या दोन्हीकडून ही पूर्णत्वास जाण्याचे कोणतेही चान्सेस इथं दिसत नाही. किंवा नवीन येणारे जर असतील तर त्यांची पण शाश्वती नाही. त्याच्यामुळे जर आपल्याला स्वतंत्र आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील, फक्त एकच मराठा आरक्षण हा प्रश्न नाही किंवा जातीवाद कुठं केला जातो मला सांगा. आज मनोजदादा सर्वसामान्य गोरगरीब दलितांचे, मुस्लिमांचे आणि सर्व 12 बलुतेदारांचे, ओबीसींचे सुद्धा नेते मनोजदादा आहेत. हे जातीय राजकारणाचं समीकरण कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्या स्वतःच्या हक्काच्या आहेत त्या मिळण्यासाठी जर उपोषणाच्या माध्यमातून गेली कित्येक महिन्यानुमहिने आज ह्या मराठा समाज वाट पाहतोय, पण तिथं न्याय मिळत नसेल तर आपल्यासमोर कोणताही पर्याय न राहिल्यामुळे मनोजदादांनी या निवडणुकीत उतरावं अशी आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे. इच्छुक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने ही मुलाखत पार पाडली?
मुलाखतींमध्ये दादांनी काही निकष लावलेले आहेत. त्यामध्ये त्या उमेदवाराचं कॅलिबर गुणवत्ता तपासली जाईल. सर्व जाती धर्माच्या सर्वसामान्यांना, ज्यांना सर्वसामान्य लोकांची जाण आहे अशा लोकांना प्रातिनिधिक स्वरूपात त्यामध्ये प्रायोरिटी दिली जाईल आणि दादांच्या विचाराने हे सगळंच पार पाडणार आहे. परंतु एक संघ झालेला जो मराठा समाज असेल किंवा बाकीचा दीनदलित गोरगरीब समाज असेल तर हा आज परिवर्तनाच्या दिशेने जाताना एक खूप मोठी लाट मनोजदादांच्या रूपाने इथं निर्माण झालेली आहे. राज्य शासनाने घेतलेले निर्णय त्याच्याने तुम्ही बिलकुल समाधानी नाही आहे? नाही, बिलकुल नाही. कारण आपण पाहताय प्रश्न फक्त आरक्षणाचा नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिला सुरक्षितता, महिला सक्षमीकरण या प्रश्नांबद्दल लाडकी बहीण योजना आणली, चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे खरंच महिला आर्थिक सक्षम झाल्या का? नाही, आता असंही सांगा की अशा योजनांचा काही परिणाम होणार नाही का? मतदानाच्या पूर्वी, विधानसभेच्या इलेक्शनच्या जर पूर्वी या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत असेल तर कुठंतरी हा सगळ्यांनीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे मतांचं कलेक्शन आहे हे आपणास निदर्शनास येतं आणि हाही प्रश्न अनिर्णितच राहतो की ही योजना कंटिन्यू चालू राहील का. हा प्रश्न शेवटी अनिर्णित आहे, याची शाश्वती नाही. त्याच्यामुळे ती योजना कुठंपर्यंत जाईल. मतदारसंघासाठी तुम्ही मंगळवेढा, पंढरपूर या मतदारसंघात दादांचा निर्णय अंतिम असेल आणि बाकी सर्व समाज बांधवांची पण त्याला मान्यता असेल. त्याच्यामुळे आम्ही प्रयत्नशील आहोत. जर यातून काहीतरी विधायक कामांकडे आपल्याला जाता येत असेल तर निश्चितच मनोजदादांसारखं नेतृत्व आज या सिस्टीममध्ये असायला हवं, यावर आम्ही ठाम आहोत. धन्यवाद. मॅडम, आपण बघतो की मराठा आरक्षणाचा मुद्दा आता हा खरंच काळीचा विषय ठरतो आहे आणि राज्य सरकारनं एक केलं की आचारसंहितेपूर्वी जी काही अपेक्षा होती मराठा समाज तसं काही घडलं नाही. याविषयीचा रोष आज मनात आहे. नाही, म्हणजे गेल्या 42 वर्षापासून आमचा हा मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे आणि प्रत्येक वेळेस म्हणजे राज्य सरकार म्हणा, केंद्र सरकार म्हणा, प्रत्येक वेळेस आमच्या हातामध्ये गाजरच देत आहे. लास्ट टाईमला पण मुंबईमध्ये मनोजदादा जरांगे पाटील आणि अख्खा मराठा समाज आणि सोबत 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार जाती हे सोबत घेऊन मुंबईला गेले होते. त्यांनी ना तहान बघितली ना भूक बघितलं, तरी पण नाही का दादांच्या विश्वासावर गेले, तरी पण नाही का मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हातामध्ये गाजर दिलं आणि गुलाल उधळला. म्हणजे कुठंतरी एका प्रकारे गुलालाचा त्यांनी अपमान केला आणि आम्हाला आमच्या हातामध्ये गाजर प्रत्येक वेळेस देऊन आमच्या प्रत्येक वेळेस अपेक्षाभंग करत आहेत. कुठंतरी सरकारबद्दल मराठ्यांच्या मनात हा राग वाढतच चाललेला आहे आणि किती दिवस आम्ही शांत बसणार. कधी ना कधी तर उसळून यावंच लागेल आणि एकच पर्याय आहे की म्हणजे शांततेच्या मार्गाने आम्हाला जेवढं शक्य होते तेवढं आम्ही म्हणजे लढण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये एक आहे की मनोज जरांगे भूमिका अशी अजून स्पष्ट केली नाही की उभं राहायचं की पाडायचं. काय आवडेल याच्यामध्ये? म्हणजे एक उमेदवार म्हणून मराठा समाज बांधवांनी निवडणूक लढवणं योग्य वाटतं की नाही, समोरच्या पक्षाला धडा शिकवणं? मराठा समाज हा इतिहासामधूनच म्हणजे मराठा समाज हा लढवय्या आहे. त्यांना म्हणजे जसं बाकीच्या बाबतीत म्हणजे तो रिस्पेक्ट जसा सगळ्यांना देतो तसंच नाही का त्याची काय अपेक्षा आहे की त्याच्याकडे पण लक्ष द्यावं. आता इतके वर्ष नाही का आम्हाला खरंच गरज नव्हती, पण आता आरक्षणाची गरज आहे, शिक्षणासाठी आहे, नोकरीसाठी आहे आणि आम्हाला खरंच गरज आहे. त्याच्यामुळं मनोजदादा ज्या ह्याच्यामध्ये सांगतील आम्ही मनोजदादाच्या निर्णयावर रेडी आहोत. आपण असं दिसतं की म्हणजे आज काल परवापर्यंत आपण एक बघत होतो की फक्त एक सकल मराठा किंवा मराठा समाज बांधव असं चित्र पाहतो, पण आता त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की याच्यामध्ये मुस्लिम समाजाच्या मंडळींनी पण मुलाखती दिलेल्या आहेत. याच्यामध्ये बाकीही समाज समाविष्ट होतो आहे. हो हो हो. याबद्दल आता त्यांना पण माहिती आहे. जसं मराठा समाज एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सगळ्या समाजाच्या जसं पाठीमागं उभा आहे आधीपासूनच आत्तापर्यंत, तसाच त्या समाजाला पण आता सगळ्या समाजाला वाटायला लागले की आपण आता एकत्र यायला पाहिजे. जसं मराठा समाज सगळ्या समाजाला घेऊन चालतो तसं आता आपण पण मराठा समाजाला पाठिंबा दिला पाहिजे. आता प्रत्येक समाजाची ही भावना मनामध्ये यायला लागली आणि ही सगळं खरं तर आमच्यासाठी ही खरं तर पॉझिटिव्ह गोष्ट आहे की आम्ही एकत्र यायला लागलो आणि हे भूमिका अन्य समाजाला समजते. हो, आणि ही चांगली गोष्ट आहे. फक्त ही सरकारला समजत नाही आहे. त्याच्यामुळं आमचं पूर्ण लक्ष आहे ते सरकारवर आहे की त्यांनी आता तर आचारसंहिता लागली आहे, त्याच्यामुळं काही होऊ शकत नाही. तर त्यांनी नाही का एक आम्हाला विश्वास दिला की बाबा आता हे झाल्या आम्ही तुम्हाला मराठा आरक्षण देतो, तर आम्ही आमची तटस्थ भूमिका घेईल आणि शांत बसेल. जर आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी अजून पण आम्हाला गाजर हातात दिलं तर आम्ही उमेदवार उभं करायला
अजून आता एक प्रयत्न असा होतोय की सत्ताधारी पक्षाचे म्हणून जे कोणी नेते वगैरे तर आजही ते मनोज जरांगे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतात, राग शांत करण्याचा प्रयत्न करतायत. खरंच काय हा राग शांत होण्यासारखा आहे? नाही, जोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील जवळजवळ 6 वेळा आमरण उपोषण केलेत ह्या 1 वर्षामध्ये, आणि मराठा समाजासाठी त्यांना कुठंतरी हे वाटते की जे नेते राग शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटत आहेत, ह्याचा काही उपयोग होणार नाही आहे त्यांना. कारण की मनोजदादा जरांगे पाटील यांना पद आणि प्रतिष्ठापेक्षा त्यांना मराठा आरक्षण हे जास्त महत्त्वाचं आहे, आणि त्यांना मराठा आरक्षण मिळवायचंच आहे, आणि आम्हाला पण मराठा आरक्षण मिळूनच शांत बसायचं आहे. जोपर्यंत आम्ही मराठा आरक्षण मिळवत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आता जरी मनोजदादा जरांगे पाटील यांनी जरी म्हटलं की उभा करा, तरी पण आम्ही इच्छुक, ज्यांनी आम्हाला जरी नाही तिकीट भेटलं, आमच्या कोणी बांधवांना वगैरे भेटलं, तर पूर्ण ताकदीनिशी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. आणि इथून पुढे जोपर्यंत आम्हाला मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत शेवटपर्यंत आम्ही जसं मराठा भेटेल, आम्हाला ज्या पद्धतीने भेटेल तोपर्यंत आमचा लढा हा शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत चालूच राहील. माझं नाव महावीर संभाजी बंडकर. मी दक्षिण सोलापूर 251 विधानसभेमधून इच्छुक आहे उमेदवारीसाठी. गेली 50 वर्ष झालं महायुती सरकार किंवा महाविकास सरकार असेल हे मराठा समाजाची फसवणूक करत आहे, आरक्षण देतो म्हणून त्यांनी. आणि मराठा समाजाला ओबीसीमध्ये 50% आरक्षण मिळालं तरच हे आरक्षण कोर्टात टिकेल, आणि ह्याचा पाठिंबा धनगर समाजाचा आहे. मी स्वतः धनगर समाजाचा आहे. हे महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सरकार आहे, दोन्ही समाजामध्ये भांडण पेटवत आहे. मी हिरज गावचा रहिवासी दक्षिणसाठी इच्छुक आहे. आणि आरक्षणाबाबत आता सरकारने सांगितलं की आम्ही योग्य ती पावलं उचलली. नाही 50 वर्षापासून झालं त्यांनी असंच म्हणतात. हे सरकार आलं का हे पण असंच म्हणतं आहे आम्ही देऊ, ते सरकार आलं तर येऊ आम्ही देऊ असंच म्हणतात. असे मराठा समाज धनगर समाजाची फसवणूक करत आहे. आणि मनोजदादा मी स्वतः मनोजदादा जरांगे पाटलांचा खरा समर्थक आहे, आणि त्यांनी जे सांगतील पाडा किंवा पाडा यासाठी आम्ही तयार आहे. राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, पण दुसरीकडं मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तर तो अजूनही तसा कायम आहे, आणि त्याचं आंदोलनाचं स्वरूप देखील आपल्यासमोर येतं. आणि यासाठीच मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी एक भूमिका अशी घेतली की सकल मराठा समाजातील जे इच्छुक आहेत निवडणुकीसाठी तर त्यांनी मुलाखती द्याव्यात. आणि त्या सूचनेनुसार सोलापुरात सकल मराठा समाजातील इच्छुकांनी आपल्या मुलाखती दिल्या. जिल्हाभरातून इच्छुक इथं आले आणि त्यांनी या मुलाखती दिल्या. या एकंदरीत सगळ्या कार्यवाहीनंतर असं दिसून येतं आपल्याला की मराठा आरक्षणाचा विषय किंवा त्याची धग जी आहे तर ती आजही तशी कायम आहे. अर्थात मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका अशी घेतली की निवडणुकीमध्ये आपण उभं राहायचं की पाडायचं ही जी भूमिका आहे तर ती मनोज जरांगे पाटील या पुढच्या काळात घेणार आहेत. पण तत्पूर्वी इच्छुक म्हणून जी आपल्याला इथं गर्दी दिसली ती बरीच बोलकी अशा पद्धतीचे, आणि ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर किंवा ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्येच मराठा समाजाच्या आंदोलनाचं एक स्वरूप जे आहे ते जेव्हा समोर येतं तेव्हा हा विषय निवडणुकीवरती किती परिणामकारक ठरू शकतो, सकल मराठा समाजातील नेते पदाधिकारी हे जर निवडणुकीला उभारले तर त्याचं स्वरूप काय असू शकतं, आणि जर उद्या भविष्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जर भूमिका घेतली उमेदवार पाडायचेच तर त्याचे परिणाम काय असू शकतात हे येणाऱ्या काळातच आपल्याला समजेल. पण तत्पूर्वी आपण पाहिलं की मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तर तो आणि त्याची धग आजही कायम आहे.